रावेर तालुक्यातील कोचूर बुद्रुक गावासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला। गावातल्या एका चौकाला आता आमदार चंद्रकांतभाऊ पाटील चौक असं नाव देण्यात आलं आहे। आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कोचूर ते वाघोदा, कोचूर ते मस्कावत आणि कोचूर ते चिनावल हे 3 महत्त्वाचे रस्ते तयार झाले आहेत आणि या 3ही रस्त्यांच्या संगमावर हा नवीन चौक उभारला गेला आहे। या चौकाचं नामकरण विकास परदेशी यांचे वडील राजेंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी गावातील सर्व लोक उपस्थित होते आणि त्यांनी खूप आनंद साजरा केला। या नामकरणामुळे कोचूर बुद्रुक गाव मुक्ताईनगर मतदारसंघातील 175 गावांमध्ये एकमेव असं गाव बनलं आहे जिथे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या नावाचा चौक आहे। यामुळे गावात खूप उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। कोचूर बुद्रुकचे सरपंच अमोल पाटील यांनी मुक्ताई वार्ताशी बोलताना सांगितलं की आमदार भाऊंनी गावाच्या विकासासाठी खूप मोठं काम केलं आहे। चौकाला त्यांचं नाव देणं हे त्यांच्या कामाची पावती आहे आणि गावकऱ्यांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देतं। गावकऱ्यांनी आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत आणि भविष्यातही अशीच विकास कामं व्हावीत अशी त्यांची इच्छा आहे। मुक्ताईनगर मतदारसंघाचे माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आज कोचूर बुद्रुक येथे तयार झालेले कोचूर ते वाघोदा, कोचूर ते भारतेश्वर, मस्कावत रस्ता, त्याचबरोबर कोचूर ते चिनावल हे सर्व रस्ते माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत। त्या रस्त्यांमुळे आज कोचूर बुद्रुक येथे नवीन चौक निर्माण झालेला आहे। कोचूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने आज ह्या चौकाचे अनावरण आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक राजेंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले। हा चौक ज्या कारणाने इथे निर्माण झाला ते म्हणजे या रस्त्यावरील शेती रस्ते, हे शेती रस्ते सर्व चंद्रकांत भाऊच्या माध्यमातून तयार झालेले असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची इच्छा होती की या चौकाला आपण माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे नाव द्यावे। त्या अनुषंगाने कोचूर बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सुद्धा आले होता। त्या अर्जावर विचार विनिमय करून मासिक मीटिंगमध्ये तसा ठराव करून आज रोजी या चौकाचे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील चौक असे नामकरण येथे संपन्न झालेले आहे। धन्यवाद।